झी 24 तास एक पाऊल पुढे। संत खटेश्वरांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेलं जोडमोहा खटेश्वर गाव जिल्ह्याच्या ठिकाणापासून हे गाव अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे। गावची महती आणि प्रसिद्धी राज्यभरात आहे, मात्र तरी देखील जोडमोहा खटेश्वर समस्यांच्या गर्तेत अडकलाय। काय समस्या ग्रामस्थांच्या पाहूयात। जोडमहा गावातील वैशिष्ट्ये आपण जाणून घेतले आहेत। आता जाणून घेऊयात काय समस्या आहेत जोडमहा गावच्या। संत खटेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या जोडमोहाची ओळख सर्वत्र असली तरी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे जोडमोहा खटेश्वरला अनेक समस्यांचा वेग आहे। यवतमाळहून 20 किलोमीटर अंतरावर असलेलं जोडमोहा गाव विकासापासून कोसो दूर आहे। इथे पाणी टंचाईची नेहमीचीच समस्या आहे। पिण्याच्या पाण्याची भीषण संकट आहे। इथे आजूबाजूला 2 तलाव असून गावाच्या बाजूला 2 तलाव असूनही इथे पाण्याची समस्या आहे, पिण्याच्या पाण्याची समस्या आहे। खेतेश्वर मंदिर परिसर ब्रिटिशकालीन आहे, परंतु इथल्या तलावाची नोंद दप्तरी नसल्याचं सांगत तिथली स्वच्छता कधीच केली गेली नाही। किमान प्राचीन आणि उपयोगी तलाव म्हणून तरी त्याची देखभाल व्हावी यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा पाठपुरावा केला। तलावात गाळ इतका साचलाय की तो आता बुजण्याच्या स्थितीत आहे। या तलावाचं सौंदर्यीकरण व्हावं आणि तलावातल्या पाण्याचा उपयोग ग्रामस्थांना व्हावा अशी मागणी आहे। तो गाळाचा साचा साचलेला आहे, त्या गाळामध्ये वाटेल त्या प्रकारच्या वनस्पत्या निघून राहिल्या, त्याच्यामुळे त्या तलावाचं सौंदर्यीकरण नष्ट झालं। अलग अलग प्रकारचे त्याच्यात हिरवळ निघून राहिली आणि त्याच्यामुळं त्या तलावाचा सगळं पाणी दूषित झालेलं आहे। गावात अंतर्गत रस्त्यांचीही बिकट अवस्था आहे। निधी नसल्यानं अर्ध्या गावात रस्तेच होऊ शकलेले नाही अशी ग्रामपंचायतीची ओरड आहे। परिणामी चिखल तुडवत लोकांना मार्ग काढावा लागतोय। राज्यमार्गावर या गावात प्रचंड रहदारी आणि वर्दळ असते। मोठमोठी वाहनं इथून धावतात, त्यांचा थांबा इथं असतो, म्हणून गावाबाहेरच्या अनेकांनी अतिक्रमण करून इथे दुकानदाऱ्या थाटल्यात। हॉटेल व्यवसाय देखील सुरू झालेत। या रस्त्यावरच्या अतिक्रमणामुळे गाव मागे दाबलं गेलंय। बसस्थानकाच्या जागेतही अतिक्रमण झाल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये। बसची वाट बघत प्रवाशांना रस्त्यावरच जीव मुठीत घेऊन थांबावं लागतं। एसटी बस, ट्रक, कंटेनर आणि अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहनं देखील रस्त्यावरच थांबत असल्यानं अनेकदा हा राज्यमार्ग तासनतास जाम होतो। दुर्गंधी आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्न यातून निर्माण झालाय। परप्रांतातले वाहन चालक इथे थांबत असल्यानं अनेकदा गुन्हेगारी कारवाया होतात। वाद, भांडण, तंटे अशी गुन्हेगारी या ठिकाणी फोफावली आहे, पण त्यावर कुणाचाही वचक नाहीये। या ठिकाणी साधी पोलीस चौकी नाही। कुठलाही अनुचित प्रसंग घडल्यास हाक मारायला देखील पोलीस जवळ नसतात, कारण पोलीस ठाणं 25 किलोमीटर अंतरावरती यवतमाळमध्ये आहे। जोडमोहा बाजारासाठी हक्काची जागा नाही, त्यामुळे आठवडे बाजार देखील राज्यमार्गावरच बसतो। हा बाजार गावकरी सोबतच मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांसाठी देखील धोक्याचा आणि अडचणीचा ठरतोय। झी 24 तास एक पाऊल पुढे।